कलवा या संघाकडून ही मॅच जबरदस्त होणार आहे. डिसाइडर मॅच आहे. अरवी उर्वी 11 बोरशेतीच्या विरोधात कलवा ही मॅच अगदी जबरदस्त होईल. यानंतर आंबडोशी संघ आपण तयारीत राहायचं आहे. सेमीफायनल 2 आपल्याला खेळायची आहे. या मॅच मधून जो संघ विन होईल त्याच्या बरोबर आपल्याला खेळायचं आहे. त्यामुळे आंबडोशी संघ आपण तयार राहायचं आहे. बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय ऋतिक. जबरदस्त ही मॅच होणार आहे. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय बोरशेती या संघाकडून P1चं षटक घेऊन आलाय गोलंदाज अर्जुन बांगर. यावेळेस अगदी जबरदस्त फटका, जसा चेंडू आला तसा खेळून गाड्या. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय. पहिला श्री गणरायाला वंदन करणारा 4 धावांसाठी चौकार. कमान डीजे. मात्र यावेळेस आला लॉंग ऑफला. यावेळेस मात्र भन्नाट वेगाचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. ट्रॅव्हल होतोय चेंडू लॉंग ऑनला. मात्र यावेळेस मात्र काय घडलंय दरम्यान बॅक टू बॅक मात्र यावेळेस मात्र पुन्हा एकदा येतोय हा 4 धावांसाठी कणकणी दणदणीत चौकार. येस डीजे. डान्सिंग अंपायर, गोटा अंपायर, प्रेक्षक अजूनही खऱ्या अर्थाने इथे आहेत तुम्हाला बघण्यासाठी. जरा आता नक्कीच मनोरंजन होऊन जाऊ द्या. यावेळेस मात्र जबरदस्त फटका आहे. काय घडलंय दरम्यान संधी रनआउटची होती. दरम्यान इथे मात्र अपील अगदी खूप लाऊडली केले गेले पंचांकडं. येस, इथे आता मात्र चेक केलं जाईल की रनआउट आहे की नाही हे चेक केलं जाईल. आता ऑफिशियल्स पंचांना पावसकर सरांना विनंती असेल आपण या. पहिली धाव मात्र कंप्लीट झाली. SS लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टचं काम केले जाते आणि पहिल्या दिवसापासून आणि आत्ताच्या दिवसाच्या अंतिम दिवसापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय मुन्ना अँड टीमने. अगदी व्ह्यूअर्सला कमेंट्स सुद्धा खूप चांगल्या केल्यात की क्लॅरिटी खूप अतिशय सुंदर आहे. बफरिंग जास्त होत नाहीये. नेटचा इश्यू नाहीये. सर्वच गोष्टी आणि चौकार षटकार विकेट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्याचं काम करतात मुन्ना अँड टीम. SS लाईव्हचं खरंच मी इथं कौतुक करेल. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलं गेलंय. आणि पंचांचा डिसिजन येस इट इज अ आउट. रनआउटच्या स्वरूपात मात्र बॅटरला माघारी परतावं लागते. दरम्यान या चेंडूवरती 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. रनआउटच्या स्वरूपात मात्र बॅटर इथे बाद झालाय. 9 धावसंख्या आपण पाहतोय. जवळजवळ आता थोडी माफ करा नक्कीच इथे मात्र धावा 8 मात्र स्कोरबोर्डचे लागलेले आहेत. जवळजवळ आता आपण पाहतोय 4:18 झालेले आहेत. यानंतरची एक सेमीफायनल होईल आणि त्याच्यानंतर फायनल. जबरदस्त ही स्पर्धा आयोजक करते, मुख्य आयोजक करते अजूनही मंचावरती आहेत. संपूर्ण टीम आहे. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक पहिल्या दिवसापासून गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. परंतु आज फायनलचा सामना संपल्यानंतर बक्षीस वितरण झाल्यानंतर सुटकेचा श्वास मात्र घेतील नक्कीच ते. परंतु थोडंफार चुकल्यासारखं वाटेल. गोट्या अंपायर बघा वाईट बॉल. वेगळी आगळी वेगळी स्टाईल यावेळेस मात्र प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. बऱ्याच इंस्टावरती रील आल्यात गोट्या अंपायरच्या. वाईट बॉल इथे आलाय. धावसंख्या 1 ने वाढली. परंतु विलासदादा युवा प्रतिष्ठान चषकाच्या संपूर्ण कमिटी मेंबर्सला थोडंसं चुकल्यासारखं वाटेल. कारण की जी रोजची लागलेली जी सवय आहे
दुपारनंतर मैदानावरती यायचं, व्यवस्थित सगळी डागडुकी करायची, सर्व व्यवस्थित आहे की नाही हे बघायचं, खेळपट्टीकडे लक्ष द्यायचं, हे एक सवय झाली आता. प्रशांत दादा असतील, बाळा प्रमिल असतील, सुधीर दादा असतील, सर्वच जण आहेत. थोडं चुकल्यासारखं वाटेल आता सकाळपासून, उद्यापासून, कारण की आता या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. यावेळेस मात्र चेंडू नक्कीच हवेत आहे. काय घडते 30 यार्ड सर्कलमध्ये नक्कीच चेंडू आहे, परंतु इथे मिस फिल्डिंग पाहायला मिळाले. जीवनदान भेटलं बॅटरला, तुतू मैमय, परंतु इथे मात्र सिंगल आली. दरम्यान पहिलं P1चं षटक झालंय समाप्त. पहिल्या षटकाची अंतिम धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 2 गडींच्या मोबदल्यात 10 या धावसंख्येवरती. येस डीजे. धन्यवाद कोळी सर. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही मराठीचा बुलंद आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात. आता जरासो मालवणी तडको द्यायचा प्रयत्न करतोय. जय्यात मैदानाच्या दिशेने पहिल्या ओव्हरमध्ये रन्स दिले 10. दुसऱ्या ओव्हर्समध्ये काय घडतला, काय बिघडतला, या ऐकण्यासाठी जय्यात मालवणी केंद्रार. गोलंदाजी मार्कार सज्ज असतलो तो म्हणजे बाली, ज्यानं मागच्या मॅच मध्ये बॅटिंगनं फोक उठला, पाठीवर पाठबळ वळ काढला, तोच बाली गोलंदाजी मार्कार. ओहो, यावेळेस मात्र बालीच्या नाकार मुटको फटको सीम. चला, मोठो फटको पहिल्या चेंडूवर आपण पाहू भेटलो. पुढच्या चेंडूवर काय घडतला, बालीवर पुन्हा एकदा होतो लोक प्रहार. ओहो, यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी, खाली रवणारो चेंडू आमच्या मालवणीत सांगूचा झाला तर पोलांडो चेंडू, कुआंडो चेंडू. अर्थातच डॉट बॉल. या डॉट बॉलने मात्र निश्चित धावसंख्या स्थिरावलेली, ती म्हणजे 16 रन्सांवर. 16वा वर्ष धोक्याचा. 16वं वर्ष हे माणसाच्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट असतं, कारण का याच वर्षी असते 10वीचं बोर्ड, आणि 10वीचं बोर्ड ठरवतं तुम्ही पुढे काय करिअर करणार. त्यामुळे जाऊयात पुन्हा एकदा आता आपण मैदानाच्या दिशेने. ओहो, यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू, परंतु तितकासा फायदा घेण्यात यशस्वी ठरला नाही आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत मात्र झटपट वेगानं क्विक 2 रन्स काढले जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल ते 2 बॅटर्सच्या दरम्यान. अर्थातच या 2 धावांनी सांघिक धावसंख्या मात्र वृद्धिंगत झाली. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18. मिस्टर विराट कोहली यांच्या जर्सीचा क्रमांक 18 ही धावसंख्या स्कोअरबोर्डवर. ओहो, यावेळेस मात्र फटका थोडासा मिसटाइम आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव मात्र निश्चित काढली गेली आहे. एका धावेने सांघिक धावसंख्या झाली 19 ही धावसंख्या, आणि त्याचा जर्सीचा क्रमांक ज्या खेळाडूचा तो मिस्टर वीरेंद्र सेहवाग. आणि सेहवाग आणि 19 हा आकडा अगदी योगायोगावाला आहे, कारण का अनिल सर त्यांची 2020तील सर्वाधिक धावसंख्या आहे 119. त्यांची ODI मधील धावसंख्या सर्वाधिक आहे 219, आणि त्यांची टेस्ट क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या आहे 319. असा 19 या आकड्याचा संगम असणारा खेळाडू म्हणजेच कोण, वीरेंद्र सेहवाग. त्यांच्या जर्सीचा क्रमांक 19, धावसंख्या देखील 19. निश्चित 2 बॅटरमध्ये चर्चा होते आणि सकाळ पहाट झाली आहे, त्यामुळेच पुन्हा एकदा एक डायलॉग आठवलं की सुबह की चाय और बड़े लोगों की राय हमेशा सेहतमंद होती है. आणि ती राय आता कितपत चांगली ठरेल हे देखील पाहणं निश्चित औचित्याचं. यावेळेला मात्र वल्लव रे नाकवा वल्लव,
मुलाम्याचा नाना त्याला शिवाय गाना आणि क्रिकेटमध्ये वलवना कायच कामाचा नसता मित्रा. जर बॅट आणि बॉलमध्ये संपर्क घडलो तरच मोठो फटको येऊ शकता. त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क घडवणं गरजेचा. हा मिस कॉल मारून पोरी पटत नाही, हिम्मत करून कॉल करूचो लागता. ओ ओ ओ या वेळेक मात्र पंचांका कसरत करूक लावणारो चेंडू, अवांतर चेंडू, व्हाईट बॉल. आणि आमच्या मालवणीत सांगूचा झाला तर बघता भजी मागता वडो, समुद्रात मासो आणि तडीक मॉल, व्हाईट बॉल. पुन्हा एकदा डावकुऱ्या हाताचो बॅटर, डावकुऱ्या हाताचो बॅटर अनुराग. स्ट्रायकिंग एंडाक सज्ज. अनुराग मात्र आतापर्यंत शांततेत आहा, परंतु ह्या वादळ शांततेपूर्वीचा वादळ हा की काय अशी दाट शक्यता वाटता. ओहो यावेळी देखील वल्लव रे नाकवा वल्लव. बघता बघता खेळ संपलो 2 ओव्हरींचो आणि 2 ओव्हरींच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 20 रन्सांवर. काय वाटतं अनिल सर, 2 ओव्हर संपल्या, 2 ओव्हरमध्ये 20 रन्स झाले. पहिल्या ओव्हरीत 10 होते, या ओव्हरीत पण 10 आले. आतापर्यंत 2 ओव्हरीत 10 रन्सांची सरासरी. काय वाटतं बॅटिंग करणारा संघ कितपर्यंत जाऊन पोचत? तर 2 षटकांमध्ये आपण पाहतोय 20 धावसंख्या झाले. स्वप्नील दळवी आपण पाहिलं तर मालवणी भाषा, अगदी गोड भाषा, ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं दुसरं षटक. आपण जवळजवळ चिपळूण रत्नागिरी क्रॉस केल्यानंतर ही मालवणी भाषा नक्कीच ऐकायला मिळते. आणि अगदी खूप सुंदर असा परिसर आहे कोकणामध्ये. ज्यावेळेस बरेच लोक फिरायला जात असतात, कोकणची सफारी करत असतात, त्यावेळेस रत्नागिरी, गणपतीपुळे, बऱ्याच ठिकाणी मालवण असेल, तारकर्ली बीच बघण्यासारखं असं. बरं कोकण सुंदर आहे. कधी आपण निवांत वेळ कधी असा मिळाला तर नक्कीच जाऊन बघा, कोकण अगदी सुंदर आहे. निश्चित अनिल सर, तुम्ही जे कोकणाचं वर्णन केलात, जे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचं वर्णन केलात, त्याचप्रमाणे आमचा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा हा जणू काही स्वर्गावानी आहे. आणि म्हणूनच म्हणतात ना, येवा कोकण आपलोच असा. निश्चित. आणि यावेळी मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा सूत्रा सांभाळूक तुमका आमंत्रित करतोय अनिल सर, ओव्हर टू यू. आणि कोकण म्हटल्यानंतर स्वप्नील सर खऱ्या अर्थाने महत्त्वाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी. गणपतीचा सण अगदी खूप महत्त्वाचा सण. चाकरमणी जात असतात, भले कोणतीही कामावरती कितीही पगार असू द्या, जर बॉसने जर सुट्टी दिली नाही, यावेळेस मात्र जबरदस्त मात्र लॉंग ऑफला मात्र जाऊन पोचते. सव्वीस या धावसंख्येवरती. तर कोकणातला मुख्य सण खऱ्या अर्थाने आपण गणेश उत्सव आपण पाहतो, गणपतीचा सण. बऱ्याच चाकरमणी जात असतात मुंबईला, मग कितीही पगार असू द्या, कितीही मोठी नोकरी असू द्या, परंतु गणपतीला जर सुट्टी दिली नाही तर माझा राजीनामा लिहून घ्या तुम्ही, असं बॉसला सांगून मात्र जात असतात. यावेळेस मात्र अगदी जबरदस्त चेंडू येतोय, डॉट निर्धाव चेंडू आलाय. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय बोरशेती या संघाकडून. तेजस स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय कलवा टीम कडून गौरव. ही मॅच अगदी जबरदस्त होणार आहे. याच्या अगोदरची सुद्धा आपण मॅच पाहिली, चिता कॅम्पच्या विरोधात बोरशेती, जबरदस्त ही मॅच झाली. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट केला होता परंतु मिस झालाय. एक धाव जोरात धावून काढली, अगदी नजरेच्या समोरून धाव चोरली सुद्धा, एक धाव मिळाली. यावेळेस कळवा या संघाला आपण पाहतोय 27 धावा आता नक्कीच आपण पाहतोय
टोटल धावसंख्या 27 आपण पाहतोय. तिसरं षटक चालू आहे. अजून याच्यानंतर एक षटक अजून बाकी असेल. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं बोरशेतीची फलंदाजी आपण पाहिलीत मागच्या मॅचमध्ये जबरदस्त फलंदाजी केली. किमान कलवा टीमला 4 षटकांमध्ये किमान 40 धावा स्कोरबोर्डती लावावे लागतील. मॅच जबरदस्त होणार यात काही शंका नाहीये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. या दोन्ही संघांमधून जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये क्वालिफाईड होईल आणि अमडोशी या संघाबरोबर मात्र सेमीफायनल खेळेल 2. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय 30 यार्ड सर्कलमध्ये. दरम्यान इथे थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली नाही. इथे रनआउटची संधी होती, मिस झाली. पुन्हा एकदा सिंगलला कन्वर्ट केलं. यावेळेस मात्र 2 धावांमध्ये 2 धावा मिळतील. एक धावेला खऱ्या अर्थाने महत्त्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. तसं राजकारणामध्ये एका मताला महत्त्व दिलं जाते आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला आपण अख्ख्या रात्रीमध्ये जेवढे सामने खेळलोय, परंतु हे सामने खेळताना इम्पॉर्टंट मॅचमध्ये जर एखादी धाव आपल्याकडून एक्स्ट्रा केली तर ही आपल्याला एक धाव घरचा रस्ता दाखवू शकते. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये जितक्या जास्त धावा तुम्हाला वाचवता येतील तितक्या धावा वाचवण्याचा प्रयत्न करा. 2 धावा मिळतील कलवा या टीमला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच मिडविकेटला खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आलाय. दरम्यान इथे चांगला थ्रो पाहायला मिळतोय आणि आता कोणतीही चुकी होणार नाही. या बॅटरला मात्र यावेळेस माघारी परतावं लागते. येस कमान डीजे. होती नक्कीच. या डीजेचं नाव सुद्धा या चषकाच्या माध्यमातून चांगलं झालेलं आहे. आता पुढे ऑर्डर चांगल्या मिळतील सुद्धा आपल्याला. परंतु आपण आता यूट्यूबवरती आपला कॉन्टॅक्ट नंबर दिला तर डीजेची ॲडव्हर्टाईज केली असती तर नक्कीच आपल्याला या ऑर्डर्स मिळतील पुढे. कारण की आता पुढे लगन सराई आलेली आहे आणि लगन सराई म्हटल्यानंतर डीजे हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. हळदी थांगड दिंगा आणि डीजे पाहिजेच. जबरदस्त आपण पाहतोय ही मॅच हळूहळू आता निर्णायक मोडकडे वळते. इम्पॉर्टंट मॅच आहे, क्वालिफाईड मॅच. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवरती. शेवटचं आणि आता अंतिम षटक घेऊन इथे गोलंदाज अरबी उर्वी 11 बोरशेती या टीम कडून रोशन. येस ऑफिशियल. शेवटचं षटक अंतिम षटक रोशनच्या माध्यमातून. यावेळेस मात्र अगदी चेंडू बॅटच्या जवळ होता. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न केला, परंतु या चेंडूवरती जर व्यवस्थित नजर ठेवली असती, हा चेंडू जर लॉंग ऑफला कदाचित खेळला गेला असता तर किमान 4 धावा आल्या असत्या. गोलंदाजाच्या नक्कीच शेवटच्या मोमेंटपर्यंत लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कशा पद्धतीचा चेंडू येतोय यावेळेस मात्र बरोबर लक्ष ठेवलाय चेंडूवरती आणि स्क्वेअर लेग अंपायरच्या गोटा अंपायरच्या डोक्याच्या वरून टाटा बाय बाय करत येतोय हा 6 धावांसाठी षटकार. कमान ठोक डीजे. धन्यवाद डीजे. आणि इथे मात्र डान्सरसाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नारायण दादा घोटे साहेबांकडून. डान्सर खुश आहे. लहू. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय याही वेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू थोडासा अगदी खाली राहिला, बॅटच्या जवळून गेला. पुन्हा एकदा चेंडू आला. हा डॉट याच्या अगोदरच्या चेंडूवरती स्क्वेअर लेगला 6 धावांसाठी षटकार आला. हा चेंडू मात्र इथे डॉट आलाय. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय कलवा या टीमची 36 या धावसंख्येवरती. साथी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय साजनला
खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय साजन. क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात महत्त्वाचे घटक स्कोरर, समालोचक, ऑफिशियल, पंच, डीजे ऑपरेटर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. याही वेळेस मात्र चेंडू नक्कीच मिस झालाय, परंतु एक धाव आलाय जरूर. 22च्या स्वरूपात मात्र इथे एक धाव आली. धावसंख्येत वाढ झाली. 37 धावसंख्या आपण पाहतोय. टोटल धावसंख्या अजून या षटकातील जवळजवळ 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या ह्या 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका जरी आला तर नक्कीच सेकंड इनिंग्स मध्ये मात्र मजा येईल, कारण की कलवा टीमची गोलंदाजी सुद्धा आम्ही पाहिले, खूप चांगली गोलंदाजी आहे. 37 धावा स्कोरबोर्डचे लागलेले आहेत. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक. शॉर्ट पिच चेंडू होता, थोडासा फिरवला होता. बॅट अगदी खूपच लवकर आली, टायमिंग झालं नाही, परंतु एक धाव आली. सिंगल. 38 धावा आता या सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती लागल्यात. शेवटचा आता आणि अंतिम चेंडू आहे. नक्कीच या चेंडूवरती काय घडणार, काय बिघडणार ते आपण पाहणारच आहोत. महत्वाचा चेंडू असेल हा. इथे मात्र एक्स्ट्रा मात्र लेग स्पिन पाहायला मिळाला. अगदी ऑफस्टमच्या बाहेर चेंडू चाललाय. पंचांनी दोन्ही हात समांतर दर्शवलेत. स्क्वेअर चेंडू आला. इथे एक धाव मिळाली. कलवा टीमला धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या धावसंख्येवरती. 39. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. काय घडणार, काय बिघडणार आपण पाहतोय. प्रेक्षकांनी अजूनही खऱ्या अर्थाने जागा सोडलेली नाहीये, कारण की अंतिम दिवस आहे. कोणता संघ चॅम्पियन होणार त्याच्यासाठी प्रेक्षक अजूनही मैदानावरती आहेत. इथे मात्र या शेवटच्या चेंडूवरती व्यवस्थितपणे निरकून पारखून घेतला. थोडासा हातमध्ये ऑफ स्टंपला मात्र शफल झाला बॅटर आणि भिरकावून लावला. यावेळेस मात्र लॉंग ऑनला येतोय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. येस कमान डीजे. सत्र समाप्त. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते कलवा या टीमची आपण पाहतोय. 45 धावसंख्या, 46 धावांचं टार्गेट असेल अरवी उर्वी 11 बोर शेती या टीमच्या समोर. चला आंबडोशी संघ आपण तयार राहायचंय. नेक्स्ट मॅच साठी आपण सेमीफायनल 2 साठी तयार राहायचंय. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू मध्ये मॅच मात्र जबरदस्त होणार, यात काही शंका नाहीये. फायनल मध्ये पहिला संघ दाखल झाला तो म्हणजे बीसीसी परळी ए संघ. सेमीफायनल 1 झाली. नवगरच्या विरोधात बीसीसी परळी ए या सामन्यामध्ये विजयी ठरला बीसीसी परळी ए संघ आणि फायनल मध्ये दाखल झालाय. या मॅच नंतर सेकंड सेमीफायनल असेल. एक तर संघ क्वालिफाईड झालाय आंबडोशी, परंतु या चालू असलेल्या मॅच मधून कोणता संघ येणार ते आपल्याला हे 24 चेंडू मात्र सांगतील. आता माझ्याबरोबर साथी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये निलेशजी नाईक सर आहेत, स्वप्नील दळवी सर आहेत, एक मालवणी अगदी जबरदस्त असे समालोचक आहेत. वैभव वाडीवरून खूप दूरचा प्रवास करून मात्र या सुधागड तालुक्यामध्ये परळी या गावामध्ये आलेत. आम्ही कालपासून त्यांच्याबरोबर खूप चांगलं समालोचन करतायत ते. काल आम्ही त्यांचा इथून आवाज ऐकण्यापेक्षा समोर गेलो होतो. समोरून आम्ही त्यांचा आवाज ऐकला. अगदी खूप मजेशीर असा गोड आवाज त्यांचा आहे. मालवणी भाषा अगदी खूप गोड भाषा, ऐकायला सुद्धा खूप बरी वाटते. या परिसरामध्ये नवीन आहे, इथल्या प्रेक्षकांसाठी खूप नवीन आहे, परंतु मजा येते ऐकण्यासाठी. प्रेक्षकांनी खूप चांगलं तुम्हाला तिथून मी इथे आलो, प्रेक्षकांनी सांगितलं की नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचं समालोचन आपलं सुद्धा आहे. वैभव सर, निलेशजी नाईक सर आहेत, बेताज बादशाह कमेंटेटर्स आणि रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठमोठ्या टुर्नामेंट गाजवल्यात आणि आम्ही त्यांनाच बघून मोठे झालो, त्यांनाच बघून आम्ही समालोचन करतोय. पहिली या परिसरामध्ये
सुधागड तालुक्यामध्ये निलेशजी नाईक सर समालोचन येत असताना त्यावेळेस आम्ही समालोचन करत नव्हतो, परंतु त्यांना बघून प्रवीणजी दुगाडे सरांना पाहून तुषारजी धुमाळ सरांना बघून आम्ही समालोचन शिकलो. चोवीस चेंडू आणि आता 46 धावांची गरज आहे. स्वप्नील सर काय वाटतंय? याच्या अगोदरची आपण मॅच पाहिली चिता कॅम्पच्या विरोधात बोरशेती, ती मॅच सुद्धा अगदी जबरदस्त झाली. बोरशेती संघाचा एक नक्कीच मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगेल की त्यांच्याकडे फलंदाजीचा भरणा खूप चांगल्या पद्धतीचा आहे. तर या 46 धावा बनवताना कशा पद्धतीने खेळ करतील ते आपण नक्कीच तुमच्याकडून ऐकणारच आहोत. निश्चित 46 धावांचा पाठलाग करायचा आणि 46 धावांचं या मैदानावर तसं पाहायला गेलं तर हे टार्गेट थोडंसं मोठं आहे, कारण का लो फायटिंग मॅचेस या ठिकाणी होत आहेत आणि 46 धावांचा जर पाठलाग करायचा असेल तर पॉवर प्ले 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये किमानच्या 15 धावा या ठोकाव्याच लागतील आणि त्या 15 धावांनीच विजयाचा मार्ग मात्र निश्चित सोपा होईल. आणि अनिलजी कोळी, आपण आमचं निलेश सरांचं आमचं खूप खूप कौतुक केलात, पण या स्पर्धेचा खरा कोहिनूर हिरा म्हणून मी तुमच्याकडे पाहतो, कारण का तुम्ही जबरदस्त मराठी समालोचन करताय आणि इतकंच काय या 1,00,000 रुपयाच्या टुर्नामेंटच्या फायनलमध्ये तुम्ही जाऊन बसलाय ऑलरेडी. म्हणजे अष्टपैलू म्हणजे असतात ना, हिऱ्याला प्रत्येक बाजूने तरासलेलं असतं, त्याचप्रमाणे तुमची प्रत्येक बाजू एकदम जबरदस्त आहे आणि त्याचमुळे तुम्ही दोन्ही ठिकाणी आहात फायनलमध्ये. जाऊयात मॅचकडे. ओहो, पहिला चेंडू तुम्हाला सन्मान मान देणारा चेंडू, आकांड पैलडी गडग्या पार माट तुमच्याकडूनच प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात अपडेट्स. ओ हो हो, यावेळेस मात्र एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू जर बॅटर म्हणत असेल माझा होता, तर दुसऱ्या चेंडूवर गोलंदाज म्हणतोय हा चेंडू मात्र निश्चित माझाच होता. आणि हीच बॅटल शेवटच्या चेंडूपर्यंत अपेक्षित असेल येथे असणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांना. अप्रतिम असा फटका पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर मात्र वार पे पलटवार गोलंदाजाकडून. हो, यावेळेस मात्र काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू अडवला जाईल, फेकी केली जाईल, तोपर्यंत 2 धावा मात्र निश्चित काढल्या जातील. अर्थातच या 2 धावांनी मात्र सांघिक धावसंख्येत होईल बदल. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 8 धावा. 46 धावांचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत 8 ही धावसंख्या स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा गोलंदाज आहे सज्ज. हो हो हो, क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही. गेंद मंतर ठोको ताली. आणि निश्चित या षटकाराने मात्र सांघिक धावसंख्या लांब लचक उडी घेते. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावा, 14 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. हो हो हो, यावेळेस मात्र पॉइंट वरून तडाके बंद फटका. संतोष दादा आंगरे यांना मानाचा मुजरा देत चेंडू फर्रा.
जरी आपण प्रयत्न केला तर आपल्याला ECG काढावं लागेल आणि ECGचा रिपोर्ट म्हणजे असा येईल की ते आपल्या डोक्याच्या पलीकडचं असेल. कला आहे आणि कला ही सादर केलीच पाहिजे आणि ह्या कलेसाठी खऱ्या अर्थाने आता पारितोषिक आले आमचे राजू दादा शिंदे यांच्याकडून. या डान्सरला मात्र 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निश्चित कला सादर केली की कलेला आदर दिलाच जातो आणि तोच आदर 100 रुपयाच्या माध्यमातून त्यांना दिला गेलाय. हो यावेळेस मात्र काहीच कळलं नाही या बॅटरला. बॅटर पूर्णतः बीट आणि यावर आमच्या मालवणीत एक म्हण हा, काय नाय कळाक आणि बोको गेलो म्हाळाक, अशी काहीशी स्थिती बॅटरची झालेली. कारण का बॅटरला मात्र पूर्णतः बीट केलंय. इतकंच काय विकेट किपरला देखील बीट केलंय. पण एकदा गोलंदाज सज्ज असतलो. हो यावेळेस मात्र विकेट विकेट आणि विकेट. आता मात्र 46 धावांचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत 18 ही धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. मॅच अगदी रंगतदार स्थितीत आहे. हो स्विच हिट, अल्टी पलटी, टांगा पलटी, घोडे फरार, आलाय लाजवाब चौक. चला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हो यावेळेस मात्र वार पे पलटवार, डीजे पुन्हा एकदा संधी आले. पाहून गोटा अंपायरच्या चेहऱ्यावर देखील आली आहे स्माईल. आणि इतकंच काय, गोटा अंपायर खरोखर त्यांच्यावर इम्प्रेस आहेत. टाळ्यांचा प्रतिसाद देखील आलाय. आणि कोहली सर तुम्ही मगाशी नव्हतात, त्यांच्यासाठी गोटा अंपायरनी स्वतःहून 100 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांना दिलंय. कारण का कला आहे आणि त्या डान्समध्ये काय महत्त्व आहे हे गोटा अंपायरपेक्षा जास्ती कोणाला माहिती आहे. कारण का त्या डान्सिंग अंपायरच्या जीवावर आत्तापर्यंत त्यांनी संपूर्ण देशात आपलं एक वेगळंच नाव कमवलंय असे गोटा अंपायर. पुन्हा एकदा जाऊयात आपण मात्र मॅचच्या दिशेने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडीशी चर्चा चालली आहे दोन बॅटर्सच्या दरम्यान. कारण का क्वार्टर फायनलची मॅच आहे. सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करण्यासाठी 46 धावांचा डोंगर पार करायचा आहे.
हो हो हो. आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडू, डॉट बॉल. यस, अप्रतिम समालोचन, अशी कौतुकाची थाप पाठीवर आणि बहुमूल्य असं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांच्याकडून. माझ्यासाठी खूप खूप मनाकाळजासून तुमचा आभार. पण तत्पूर्वी सन्माननीय नारायणजी गोटे यांच्याकडून हे सन्मानपर 100 रुपये आले, त्याचं मनपूर्वक मनापासून मनाकाळजासून स्वीकार करतोय. तत्पूर्वी जाऊयात मॅचकडे. खेळ संपलो 2 ओव्हरचो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 रन्सांचो पाठलाग करूचो असताना 22 दुर्येचो डबल गेम स्कोर बोर्डार. सन्माननीय प्रमोदजी जांभेकर, कृपया आपण व्यासपीठावर येऊन आमच्या व्यासपीठाचा मान राखायचा आहे, ही नम्र विनंती. चेक. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल 24 धावांची गरज आहे. म्हणजे रिक्वायर्ड 100 आता इथून मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावा बनवाव्या लागतील. मॅच खऱ्या अर्थाने आता 50% बोरशेतीकडे आणि कलवाकडे असेल. 12 चेंडूंनी 24 धावा. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज कलवा टीम कडून. आपण पाहतोय श्रीशान, जिशान. 12 चेंडूंनी 24 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र थोडासा लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. स्लोअर चेंडूचा व्हेरिएशन वापरलं गोलंदाज जिशानने. पहिला चेंडू इथे मात्र डॉट आलाय. समीकरण 12-24 होतं, समीकरण बदललं, आता 11-24 राहिलंय. इम्पॉर्टंट मॅच आहे, डिसायडर मॅच आहे. 2-2 संघ 2-2 सामने जिंकून मात्र इथे क्वालिफाईडची मॅच मात्र ही रंगले मैदानावरती. रात्रभर आपण किती खेळ केला, किती चौकार, किती षटकार मारले, त्यापेक्षा या इम्पॉर्टंट मॅचमध्ये आपण कशा पद्धतीने खेळ करून आपल्या संघाला कसं पुढे घेऊन जाऊ याच्याकडे मात्र लक्ष दिलं पाहिजे. यावेळेस मात्र बॅटची कडा लागली. चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होते. 2-2 क्षेत्ररक्षक धावतायत मागे, परंतु चेंडू का मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडूने मात्र सव्वीस या धावसंख्येवरती. आपण पाहतोय धावसंख्या स्कोरबोर्डची लागलेली आहे. शेवटचे 10 चेंडूंचा खेळ बाकी. अजूनही 20 धावांची गरज असेल. दरम्यान नक्कीच आपण पाहतोय या चेंडूवरती काय डिसिजन असेल ते ऑफिशियल्स पंच आपल्या जागेवरती येऊन नक्कीच डिसिजन देतील. खेळाडूंना विनंती असेल आपण आपल्या जागेवरती आपण आपलं क्षेत्ररक्षण करायचंय, ही विनंती असेल. ऑफिशियल्स पंच डिसिजन देतीलच. चला विनंती असेल, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स. जो काही डिसिजन असेल तो डिसिजन देतीलच. दोन्ही टीम्सला विनंती असेल, जो काही ऑफिशियल्स पंच डिसिजन देतील तो आपण मान्य करायचा आहे.
चला कलवा टीम आपल्याला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. जो काही डिसिजन असेल ऑफिशियल्स पंच नक्की डिसिजन देतील. त्यामुळे विनंती असेल की आपण आपल्या क्षेत्ररक्षणावरती लक्ष द्या. येस, पंचांनी सांगितलंय इट इज अ नो बॉल. यावेळेस मात्र आता नक्कीच संधी असेल बॅटरला. फ्रीडचा चेंडू असेल. नो चेंडू आला येथे. एक धाव खात्यात ऍड केली गेली. समीकरण बदललं आता. शेवटचे 10 चेंडू आणि आता 19 धावांची गरज असेल आणि फ्रीडचा चेंडू आहे. संधी आहे बॅटरला यावेळेस. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय गोलंदाज जिशान याला. स्ट्राईक एंडला बॅटर बोरशेती या टीमकडून रोशन. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. मॅच खऱ्या अर्थाने 50% दोन्ही टीम्स अगदी बलाढ्य आहेत. यावेळेस मात्र नक्कीच आज शफळून मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडूने अगदी वेग घेतला. विकेट किपरच्या हातात जाऊन समावला. इथे मात्र विकेट किपरने चांगली कामगिरी सुद्धा केली. दरम्यान चेंडू आला हा डॉट. निर्धाव चेंडू. समीकरण बदललं आता पुन्हा एकदा. 9 चेंडू आणि आता 19 धावांची गरज असेल. जबरदस्त ही मॅच बनत चाललेली आहे. एक एक चेंडू आणि एक एक धाव अतिशय महत्त्वाची आहे. मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की कधी कधी आपल्याला एक धाव ही आपल्याला घरचा रस्ता सुद्धा दाखवू शकते. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये जितक्यात जास्त धावा तुम्ही वाचवाल तितक्यात जास्त तुम्ही प्लसमध्ये राहाल. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. यावेळेस मात्र मॅच बॅलन्स आहे. 50% बोरशेतीच्या विरोधात आपण पाहतोय कलवा. चला विनंती असेल मॅच चालू करायची आपण. अमडोची संघ आपण पाहतोय जवळजवळ 25 ते 30 किलोमीटरचा प्रवास करून मात्र इथे आलाय. टॉप 4 मध्ये क्वालिफाईड झालेला संघ आहे. यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडूला. फिरून मारलाय. स्ट्राईक पंचगिरी करतायत. छोटे मिया आमच्या इकडे लाहू यांच्या दोघांमध्ये जुगलबंदी आणि चेंडू देखील तसा होता. चेंडू आला होता पट्ट्यामध्ये. त्याला घेतलाय लपेट्यामध्ये आणि भिरकवून दिलाय डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ओव्हर टू अनिल सर. शेवटची आता 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावांची गरज आहे ती म्हणजे पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेग रेंज मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव कंप्लीट झाली. रनआउटची संधी इथे मात्र आणि आता नक्कीच यावेळेस मात्र डिसिजन पेंडिंग आहे. चेक केलं जाईल. आता रिव्ह्यू घेतला ऑफिशियल्स पंचांनी की आता ही सेकंड रन कंप्लीट आहे की नाही ते आता चेक केलं जाईल. पावसकर सर नक्कीच आलेत. चेक करतील आता आणि इथून डिसिजन जो काय असेल तो डिसिजन येईलच. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरी धाव आहे की नाही आता हे 0 सेकंदामध्ये आपल्याला कळेलच. निश्चित थर्ड अंपायर आता मात्र ॲक्टिव्ह मोडमध्ये आपण या टुर्नामेंटच्या दरम्यान पाहतोय. गोट्या अंपायर. येस, डिसिजन येतोय नॉट आउट. दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली गेली आहे. प्रॉपर इथे लाईव्ह मात्र आपण पाहतोय चांगलं टेलिकास्टिंग केलं गेलंय SS लाईव्हच्या माध्यमातून. 2 धावा मिळतील. खूप लांबून लावला चेंडू विकेट किपरने. कदाचित हा चेंडू अगदी जवळून जर लावला असता तर दुसरी धाव घेत असताना बॅटर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला असता. 2 धावा मिळाल्यात बोरशेती या टीमला आपण पाहतोय. समीकरण बदललं. शेवटचे आता 7 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज असेल 11 धावांची गरज आहे. शेवटचा हा चेंडू अतिशय निर्णायक चेंडू असेल. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. इथे मात्र गोलंदाज जिशानला कमबॅक करावा लागेल. स्विचिटचा प्रयत्न. यावेळेस मात्र नक्कीच काय घडलंय. चेंडू 1 बाउन्स येतोय नक्कीच. 4 धावांसाठी नवसंजीवनी देणारा खणखणी दणदणीत चौकार.
या 4 धावांच्या मदतीने मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचले 39 या धावसंख्येवरती. आता शेवटचे 6 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 7 धावांची गरज आहे. मॅच आता खऱ्या अर्थाने अंतिम मोडवरती येऊन थांबलेली आहे. हे 7 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत 6. जबरदस्त मॅच. शेवटचा अंतिम षटक कोण घेऊन येते? कलवा टीमच्या कॅप्टनने कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिलंय? गोलंदाजाचं नाव समजलं पाहिजे. निश्चित अनिल सर, आपण पाहिलंय टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 षटकार सहजरित्या एक वेळेस येतात, परंतु ज्या वेळेस असे 6 चेंडू 6 धावा, 6 चेंडू 7 धावा किंवा 6 चेंडू 5-4 धावा असं छोटं टार्गेट असतं ना, तेव्हा मॅच अगदी 50-50 मध्ये जाते, मॅच अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाते. परंतु यावेळेस बॅटरच्या मनात काहीसं वेगळं दिसते. मोठे फटकेबाजी त्याच्या बॅटमधून येते, परंतु 4थं षटक ओव्हरमध्ये होईल चेंज. येणारा गोलंदाज जर घातक असला तर मॅच मात्र निश्चित शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. नक्कीच बऱ्याच वेळा अशा मॅच 6 चेंडूमध्ये 5, 6 चेंडूमध्ये 4 बऱ्याच ठिकाणी अशा होत नाहीत, कारण की त्यावेळेस गोलंदाजांनी चांगले प्रयत्न केलेले सुद्धा आहेत. इथे मात्र नक्कीच कलवा टीमच्या गोलंदाजाने आता चेंडू हातात घेतलाय. 4थं आणि अंतिम षटक हाताळतोय अभिषेक. मात्र यावेळेस 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. बोरशेती संघाकडून स्ट्राईक एंडला बॅटर पाहतोय आपण सोहम याला. इथे मात्र पहिल्या चेंडू मात्र लॉंग ऑनला ठोकलाय. 6 धावांसाठी मात्र षटकार. अनिल सर, मी निश्चित तुम्हाला सांगितलं होतं या बॅटरच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय आणि त्याच इराद्याने त्याने पहिल्याच चेंडूवर जवळपास मॅचला संपुष्टात आणलंय. कारण का आता मात्र 5 चेंडू आणि 1 धाव म्हणजे 90% सामना हा झुकला बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. परंतु आपण टेनिस क्रिकेटमध्ये हे देखील पाहिलंय, 5 बॉल 1 रन हवा असताना देखील जर गोलंदाज तितका घातक असेल तर तो 1 रन देखील डिफेंड केला जातो. आणि तेच ध्येय गोलंदाजाला यावेळेस आपल्या मनात साठवावं लागेल, स्वतःवर आत्मविश्वास दाखवावा लागेल, शेवटच्या क्षणापर्यंत झुंज लढवावी लागेल. प्रयत्न, मेहनत, जिद्द आणि चिकाटी दाखवावे लागेल. 5 चेंडू आणि 1 धाव जिंकण्यासाठी 1 धाव बनवावीच लागेल, परंतु त्याच्यासाठी 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू मात्र नक्कीच येतोय हा. येस ऑफिशियल. बॅटर मात्र इथे रनआउट आहे. स्ट्राईक रोटेट नक्कीच इथे मात्र झाले, परंतु नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर मात्र आउट होईल. समीकरण शिल्लक आणि 1 धावेची गरज आहे. गोलंदाज जवळ का म्हणून टाकलास? 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. निश्चित पहिल्या चेंडूवर चूक झाली, परंतु चूक ही माणसाकडूनच घडते. त्यामुळे आपल्या चुकीला सुधारलंय त्याने दुसऱ्या चेंडूवर. परंतु अजूनही 4 चेंडू आहेत. ते 4 चेंडू ज्या प्रकारे दुसरा चेंडू यस थर्ड अंपायर मागवलाय, कोणता बॅटर आउट झालाय हे पाहण्यासाठी, क्रॉस झालाय का हे पाहण्यासाठी जद्दोजहद चालली आहे. थर्ड अंपायर पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर. आमचे माने सर लगेच तत्परता दाखवतायत आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत यावेळेस मात्र काय घडलंय पाहावं लागेल.
एवढ्या मॅच झाल्या पंच काय ठेवलेत. हॅलो, अमडोशी संघ चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण यायचं आहे सेमीफायनलसाठी. अमडोशी संघ तयारीत राहायचा आहे. प्रमोद जांभेकर जो बॅटर क्रॉस झालाय तो आउट आहे. नॉन स्ट्राईकचा, नॉन स्ट्राईकला जो गेला तो आउट आहे. ओके, चला लगेच सुरुवात करा मित्रांनो, वेळ खूप झालेला आहे. महाअंतिम सामना आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. सेमीफायनलचा सामना सुरू होणार आहे. अमडोशी संघ आपला संघनायक इथे पाठवायचा आहे. लगेचच आपण मॅचकडे वळणार आहोत आणि लगेच टॉस आणि मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार आपण वितरित करणार आहोत. सर निश्चित 4 चेंडू 1 धाव. गोलंदाजांनी दुसरा चेंडू चमत्कारिक टाकलाय. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. विजयासाठी 1 धाव करणं नितांत गरजेचं. ओहो हो, यावेळेस मात्र घुटना टेक, तमाशा देख, हा आलाय चौकार, विजयी चौकार. हॅलो, इथे मात्र चौकारानं आपला विजयश्री संपादन केले आणि अंतिम दिशेच्या फेरीच्या दिशेने आणखी एक वाटचाल केली. उर्वी 11 आमचे पंकजजी आणि घारे साहेब यांचा संघ आपण पाहतोय. चला उर्वी 11 संघाचा संघनायक टॉससाठी यायचं. अमडोशी संघाचा संघनायक आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण लगेचच सेमीफायनलचा थरार इथे अनुभवण्यासाठी इथे लगेच टॉससाठी यायचं आहे. आणि आपले मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमधील, या क्वार्टर फायनलच्या स्पर्धेमधील मॅन ऑफ द मॅच अनिल